महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माग कधी झालं नाही, पुढं कधी होणार नाही, असे बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेजी, धर्मवीर दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून, जहाज को जो डुबाता है उसे तूफान कहते हैं, जहाजों को जो डुबाता है उसे तूफान कहते हैं, ऐसे तूफानों को टकराने वाले को एकनाथ शिंदे कहते हैं। अशा तुफानाशी नेहमी संघर्ष करणारे, टकराव करणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, पक्षप्रमुख आदरणीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, विधानसभेच्या उपसभापती आदरणीय नीलमताई गोरेजी, शिक्षण मंत्री आदरणीय दादा भुसे साहेब, आमचे मित्र माननीय नामदार संजय राठोडजी, आमदार राजू खरे साहेब, आमदार शहाजीराव बापू पाटील, माजी खासदार रवी गायकवाड सर, आपले सोलापूर जिल्ह्याचे लोकसभा प्रमुख महेश साठेजी, माननीय शिवाजीराव सावंत साहेब, महिलाचे सर्वश्री सर्व आपले बोरामणीचे अनिताताई माळगेजी, पारंडेताई, राठोडताई, आमचे तालुका प्रमुख संजय देशमुखजी, व्यासपीठावर उपस्थित सर्व शिवसेनेचे जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय सर्व पदाधिकारी, आज इथं प्रवेश घेतलेले सर्व माजी सभापती, माजी नगराध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, आमचे बंधू शंकर मेत्रे, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर नेतेगण, जवळजवळ 10.5 तासापासून आपण इथं उपस्थित असलेले, खरं म्हणजे तुम्हाला किती नतमस्तक व्हावं तेवढे कमी आहे। उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो आणि पत्रकार मित्र, फानुस बनकर जिसकी हिफाजत हवा करे, फानुस बनकर जिसकी हिफाजत हवा करे, वो शमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे। उशीर झाला, साहेबांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत। साहेबांच्या मुलाचा कार्यक्रम होता आज मुंबई डोंबिवलीमध्ये, मेघडंबरीचं छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं अनावरण होतं। त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे साहेब खासदार आहेत त्या मतदारसंघातले, तिथले 6 वाजता कार्यक्रम होता, तरी पण ते कार्यक्रम सोडून साहेब आम्हाला प्रवेश देण्यासाठी आले, त्याबद्दल साहेब तुमचे कोटी कोटी आभार आहेत आमचे। लोकांना सगळ्यांना वाटत होतं किंवा मित्रांनी असं कसं काय निर्णय घेतला, येईल बडो कळसता सुमकोड रे 5 मिनिट सुमकोड रे। 1957 पासून माझ्या वडिलांपासून आजपर्यंत आम्ही काँग्रेस पक्षामध्ये होतो। ह्या 6 महिन्यामध्ये
मागच्या विधानसभेच्या वेळी जे लोकांनी मला 1 लाख मतदान दिलं ते सगळे लोक म्हणायचे आता काहीतरी तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे. मी संपूर्ण महाराष्ट्रभर चौकशी केली आमच्या मित्राकडनं कुणीकडे जायला पाहिजे. काही लोक मध्य प्रदेशातले लोक पण सांगितले आमच्या लोकाला वो महाराष्ट्र का है तो को शिंदे साहब उसके तरफ जाने को बोलो बोले थे. त्याला माहित नाही शिंदे साहेब कोण आहेत ते. आमचे काही लोक महाकालेश्वरला गेले होते उज्जैनला. त्यांनी तिथं विचारले आमच्या मित्रांचं काहीतरी चाललं इकडे तिकडे जायचं कुठं जायचं पाहिजे. त्यांनी म्हणले वो महाराष्ट्र में है देखो तुम्हारा वो शिंदे बोलकर है कोई तो एकनाथ शिंदे उनके पास जाओ बोलो वो आगे का बहुत बड़ा होने वाला है बोले. वो साक्षात महादेवांचा आशीर्वाद मिळालेली व्यक्ती आहे. मला ओळखते साहेब मी पण त्यांच्याबरोबर काम विधानसभेत होतो. साहेब त्यावेळी विरोधी पक्षनेते होते नगरविकास मंत्री होते. साहेबांना आठवते की नाही माहीत नाही. मी सकाळी जाऊन काम दिले की संध्याकाळीपर्यंत ओके काम ते ऑर्डरच यायचे ते. म्हणजे एवढा तगडा नेता आहे आपला दिलेले शब्द पाळणारा. म्हणून सगळ्यांनी सांगितलं आपल्याला आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबाकडे जायला पाहिजे. तोच माणूस आपल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि मध्ये मध्ये हात सोडणार नाही म्हणून सांगितलं. मला वाटतं आमच्या जिल्ह्यामध्ये आमचं एकमेव घराणं आहे की कधी पक्ष बदलला नव्हता असत 68 वर्षांमध्ये. केवळ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाकडे बघून त्यांनी जे दिलेले शब्द पाळतात ते शब्दाकडे बघून आमच्या लोकांनी सांगितलं नाही आपण साहेबांसोबतच जाऊ. म्हणून हा निर्णय घेतला. आम्ही साहेबांना भेटलो. साहेब म्हणलं काय काळजी करू नको भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे म्हणले मला साहेब. हे स्वामी समर्थांची पुण्यनगरी आहे. स्वामी समर्थांचं ब्रीदवाक्य आहे भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. असंच वाक्य साहेबांनी मला सांगितलं. मी खरं अजून जास्त बोलायची इच्छा आहे पण आज बोलत नाही कारण मला माहिती आहे साहेब आता परत इथनं गुलबर्ग्याला जाणार मुंबईला जाणार आणि डोंबिवलीला जाणारच. 1 वाजू दे 2 वाजू दे रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत जागून लोकांसाठी काम करणारा नेता आम्ही राजकारणात बघितलंय. असा नेता दुसरा मिळत नाही कुठं. केवळ तुम्ही सगळेजण सकाळी 11 वाजेपासून आता जवळजवळ 11 तास झाले इथं बसलात तुम्ही. साहेबांचं बघावं साहेबांचं मार्गदर्शन ऐकावं. साहेब अजून 2 तास लेट झाला तरी आमचे लोक बसले असते साहेब आपल्यासाठी. मी जास्त वेळ घेत नाही. साहेब आपण आलात आम्हाला फार एअरपोर्ट बसलो होतो मी राजू खरे उत्तम जानकर अभिजित पाटील आणि आपले चौगुले साहेब. तिथं फोन आला कॅन्सल झाला कार्यक्रम म्हणून. अधिकाऱ्यांनी चुकीचं सांगितलं. तिथं साहेबांचं सोलापूरला यायचं कॅन्सल झालं गुलबर्ग्याला चालले तसं सांगितलं नाही त्यांनी. मग चिडले राजू खरे उत्तम जानकर चौगुले ते ACPला चांगलं झापले त्यांनी फोनवर. आता ते शब्द बोलत नाही मी तर जाहीररित्या साहेबांसमोर. म्हणजे म्हणून मी सुरुवातीलाच ते वाक्य म्हणलं तुम्हाला. फार लोकांची इच्छा होती की साहेब इथे येऊ नये कार्यक्रम होऊ नये. काय कुणास ठाऊक आता आम्ही कधी वाईट करायचं सोडा कुणाचं वाईट चिंतलं पण नाही मी आज माझ्या आयुष्यात पूर्ण. तरी पण लोकांना वाटतं असं काहीतरी. ठीक आहे आप भला तो जग भला. आम्ही चांगलं असलं तर जग सगळं चांगलं असतं आपल्याबरोबर. त्या न्यायाने आम्ही इथं हे करतो. साहेब अजून एक वैशिष्ट्य सांगतो. ह्या लोकांचं किती वर्णन करावं तर थोडं आहे. कोणालाही 5 पैसे दिले नाही आम्ही आणायला सभेला. मी कधीच माझ्या 40 वर्षात कधी मी पैसे देऊन सभेला माणसे आणले नाहीत. हे स्वाभिमानी लोक आहेत म्हणून 11-11 तास बसलेले आहेत तिथे.
नाहीतर पैसे देऊन आले असते की 2 तास झाले की उठून जातात. हे आमचे निष्ठावान, आमच्यावर प्रेम करणारे लोक आहेत. तुमचे किती आभार मानावे तेवढे कमीच आहेत. मी आपला जास्त वेळ घेत नाही. साहेब, आमचा अक्कलकोट तालुका कर्नाटकला लागून सीमेवर असलेला तालुका. कर्नाटकच्या सीमेला लागून असलेला तालुका. इथं बोलते सगळे कन्नड, लिहिता वाचता येत नाही जास्त लोकांना, पण बोलीभाषा कन्नड आहे. कर्नाटक जवळ असल्यामुळे त्यांचे रूढी परंपरा संस्कार पण कर्नाटकचे आहेत आमच्यावर. राठोड साहेबांना माहीत आहे, नेहमी येते. त्यांचा बंजारा समाज पण इथं जास्त आहे. इथं आमच्या तालुक्यात देगाव एक्सप्रेस कॅनलचं काम मंजूर झालेलं आहे. निम्म काम आणून सोडलेलं आहे. मी परत त्याला आपणच मुख्यमंत्री असताना 400 कोटी मंजूर केलेत. ते निधी अजून वितरित झालं नाही आम्हाला. तेवढं ते काम झालं तर आमच्या जवळजवळ 17,000 हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. त्यासाठी आपण ते मंजूर झालेले त्याचा निधी आम्हाला मिळवून द्यावा एवढंच विनंती करतो. आणि आमच्या गावाजवळ एक बबला म्हणून आहे, शेवटचं जे आज केटीवर इथं कुर्नूर धरणात पाणी जातं बोरीवर, तिथं बबला आहे. तिथं सर्वे पण झालेला आहे. जास्त नाही, त्याला काय 40-50 कोटी रुपये लागणार आहेत. ते झालं तर त्या भागातले जवळजवळ 30-40 गावाला त्याचा फायदा होणार. आमच्या तालुक्यात साहेब एकमेव असा तालुका आहे, 3 नगरपालिका आहेत. अक्कलकोट, मैंद्रगी, दुधनी. तिन्ही नगरपालिका क वर्गातले आहेत सगळे. त्यामुळे यात नगरपालिकेचे कामं करण्यासाठी आम्हाला निधीची भासते. म्हणून मी आपल्याला विनंती करतो, तिन्ही नगरपालिकाकडून तिन्ही नगरपालिकेला जर आपण 100 कोटी दिले तर 300 कोटीचा निधी दिल्याचं खातं आपल्याकडे, त्यामुळे काय अडचण नाही. तेवढे 300 कोटीची निधी द्यावा म्हणून असं मी आपल्याला विनंती करतो. इथे लहानसं धरण आहे साहेब, पूर्ण धरण आमच्या तालुक्यात. आम्हीच त्यावेळी बांधलेलं आहे आमच्या काळामध्ये. त्या धरणावर जसं उजनी धरणावर आपण ज्या प्रकारे पर्यटन विकास झाला आहे, त्याच धर्तीवर कुरनूर धरणावर सुद्धा पर्यटन विकास व्हावा आणि त्यासाठी निधीची उपलब्धता करून द्यावी असं मी मागणी करतो. अक्कलकोट तालुक्यात MIDC पण व्हावी असं मी विनंती करतो. अजून एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न साहेब, एकरूप उपसा सिंचन योजना पूर्ण झाली. तिकडे जे दक्षिण सोलापूर तालुक्यात पण माझ्या मतदारसंघात आहे. बाकीच्या गावाला पाणी आलं, पण अजून 14 गावं राहिलेत. ते बाजूला लागूनच आहेत. ते जास्त नाही, त्याला फक्त एक 1.5 TMC पाणी जर आम्हाला उजनीमध्ये आरक्षण करून मिळालं तर ते 14 गावाला पाणी मिळू शकतं. ते फार दिवसापासून, फार वर्षापासून प्रलंबित आहे साहेब. आपल्या हातून ते निश्चित काम होणार आहे. त्या 14 गावासाठी आपण तो प्रश्न मार्गी लावावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं बोरामणी विमानतळ 10 वर्षापूर्वी मंजूर झालेलं आहे. बाकीच्या आमच्या नंतर गुलबर्गा झाला, गुलबर्गा चालू झालं. ते आता कार्गो आहे साहेब. ते विमानतळ मध्ये थोडं निधी देण्याचा प्रयत्न झाला, पण निधी पूर्ण मिळाला नाही. ते कुठलं माळडोक एकच पक्षी आहे साहेब तिथं. ते माळडोकचं कारण दाखवतात. जर तिथं जर विमानतळ झालं बोरामणीचं तर आमचं सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि बाजूचं इकडं विजापूर जिल्ह्याला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांचा माल, सकाळी पिकलेला माल जगाच्या कानाकोपऱ्यात संध्याकाळपर्यंत पोहोचणार आहे. त्यासाठी आम्हाला निधीची तरतूद करून द्यावी एवढंच या प्रसंगी सांगतो. परत एकदा आपण अक्कलकोटच्या नगरीमध्ये प्रथमच आलात त्याबद्दल अक्कलकोटवासियांच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. असंच आपलं हात प्रेम आमच्या पाठीशी राहावं, कारण या उद्देशाने आमच्या लोकांना फार त्रास दिलेच आहे, फार त्रास झालेला आहे. ते निदान ते त्रास कमी व्हावा आणि विकास कामाला निधी उपलब्ध व्हावा एवढं मी आपल्याला विनंती करून माझे 2 शब्द संपतो. आणि जाता जाता फक्त एकच गोष्ट सांगतो 2 मिनिटातच. लोकांना फार चिंता पडली आणि पक्षांतर का केलं म्हणून. आज पक्षांतराचा कार्यक्रम आहे म्हणून 2 पक्षाची गोष्ट आठवली मला. एक शिकारी होता, फार फिरला शिकार करण्यासाठी, कुठं शिकार मिळालं नाही. त्याने जाऊन एका झाडाखाली झोपला, पडला. असं ते झाडावर एक कोकिळ येऊन बसलं. त्याला वाटलं आला बाबा आपलं कान काहीतरी. त्याने तीर काढला मारण्यासाठी. ते कोकिळ सुरेख आवाजात गाणं म्हणू लागलंय. अरे केवढं सुरेख गळा यायचं, असल्या प्राण्याला आपण मारणं बरोबर नाही. म्हणून त्यांनी परत ते सोडला, तिथंच बसला.
एक थोड्या वेळाने कोकणीच्या बाजूला कावळा येऊन बसला. साठेसाहेब, कोकणीच्या बाजूला कावळा येऊन बसला आणि ते त्याच्यावर घाण केलं ते शिकाऱ्यावर. आधी शिकारी हातात बाळ तीर म्हणलं चायला आमच्यावर घाण करता काय नाही, उचलला आणि मारला त्याला. कावळा हुशार, तीर सुटायला ते उडून गेलं आणि ते कोकिळला लागलं. कोकिळ धप्प दिशी खाली पडलं. यांनी बघायला गेला, बघितला रे कोकुळ. कोकिळ काय म्हणला, अरे बाबा तू आम्हाला जीव वाचवला माझा, मला मारण्यासाठी तीर बाहेर काढला होता, पण तरी तुझे माझ्यावर दया आली, तू तीर मारला नाही. कावळा येऊन माझ्यावर बाजूला बसला आणि खरं मी त्याच्या अगोदर उडून जायला पाहिजे होतं, कावळ्याची संगत करायला नको होतं, मी नाही केलं म्हणून बाण माझ्या ह्याच्यात घुसला. असं हे पक्षांतराचं कारण आहे. तुम्ही अक्कलकोटकर आहात, नावच अक्कलकोट आहे आपल्या तालुक्याचं, म्हणजे अकलेचं कोट आहे. ह्याचा अर्थ काय समजायचं समजून घ्या. एवढंच बोलून माझं 2 शब्द संपतो. धन्यवाद. धन्यवाद. आणि सकाळी 11 वाजल्यापासून ज्यांची आपण प्रतीक्षा करत आहोत असे आपल्या